ये है खबरों की खबर और आप देख रहे चलो सर विचारू का सर दादांनी आता पूर्ण माहिती दिलेली आहे जिल्हा परिषद मेंबर आणि जे ग्रामपंचायतचे जे मेंबर आहे ते संदर्भात माहिती दिलेली आहे आणि सर तुम्ही पण तरुण आहे युवा आहे आणि युवकांची पण मोठी समस्या आहे सर निवडून आल्यावर युवकांचं कसं काम करणार रामू काका हे अध्यक्ष राहिलेले आहेत। रामू काकांनी सगळ्यात पहिले काम हाती घेणारे रस्ते एकमेकांना जोडायचे, वाड्या वस्त्यांवरती जे रस्ते हे सगळे एकमेकांना जोडण्यासाठी रामू काका प्रयत्नशील राहतील। आणखी पण युवकांचे रोजगारासंबंधीचे विषय, आता आपल्या बाजूला DMIC आलेली आहे, तिथं आपल्या भागातील युवकांना कसं स्थान देता येईल यासाठी रामू काका कटिबद्ध आहेत। सर महिलांसाठी जे शासनाकडून जे स्कीम राबवण्यात येते ते स्कीमचा कसा लाभ देणार महिला? लाडकी बहीण योजना ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुती सरकारने चालू केलेली आहे। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आता 1500 रुपयाचे लाडकी बहिणींना 2100 रुपये करणार आहे। याचा लाभ महिलांना डायरेक्ट थेट होतो। काँग्रेसच्या टाइम मध्ये हा वरतून 1 रुपया आलेला 25 पैसे 10 पैसे खाली पोहोचत होते, आज 100% पैसे आपले महिलांपर्यंत पोहोचते, शेतकऱ्याच्या गोरगरीब जनतेच्या खात्यात पोहोचते। सर केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि राज्यामध्ये पण बरोबर सर पूर्ण भारतामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि राज्य सरकारमध्ये पण भारतीय जनताची सत्ता आहे। तर आपल्या संभाजीनगरला कसं न्याय मिळणार, लाभ कसा मिळणार प्रत्येक? देशामध्ये नरेंद्र मोदीजीचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्रजीचं सरकार आहे। जिल्हा परिषदला जर समजा भारतीय जनता पार्टीचं सभापती झाला, अध्यक्ष झाले, तर भारतीय जनता पार्टीमुळे जेवढे काही काम आहे आपण बघितलं, काँग्रेस होतं तोपर्यंत काही रस्ते दिसत होते का? आज तुम्हाला कुठं पण जायचं तर कमी वेळात तुम्ही पोहोचू शकता, दळणवळणाची व्यवस्था चांगली झाली। आज तुम्ही मुंबईला जायचं तर 4-5 तासात पोहोचू शकता। शेतकरी समजा सकाळी निघला तर संध्याकाळी परत मुंबईला माल देऊन वापस येतोय। हे सगळं भारतीय जनता पार्टीनेच केलं। सर जनतेला काय आवाहन करणार, आपलं पूर्ण नाव सांग? रामू काका शेळके, रामराव दादाराव पाटील शेळके हे आमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे। यांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजय करा ही विनंती करतो। माझं नाव अजिंक्य नामदेव मदगे, पाचोडे कोड, छत्रपती संभाजीनगर। सर आमच्या चॅनलवर आपला खूप खूप स्वागत, अभिनंदन आहे। आणि आडगाव सर्कल मध्ये जिल्हा परिषदचे जे उमेदवार आहे आणि पंचायत समितीचे पण जे उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीकडून, त्याच्याबद्दल काय म्हणणार सर? पूर्ण माहिती देऊन टाका। रामू काका शेळके हे खूप विचारवंत आणि कर्तृत्ववान असे व्यक्ती आहे आणि त्यांना कार्यकर्त्याची जाण आहे, गोरगरिबाची जाण आहे। त्यांनी पहिले पण अध्यक्ष होते, विकासाचं काम त्यांनी खूप केलेलं आहे। यापुढेही आमच्या सर्कलचं काम ते खूप जोमानं करणार आहे आणि आमच्या गोरगरीब जनतेला ते न्याय देणार आहे आणि त्यांना एवढेही मतदान होणार आहे का ते आजच विजयी झालेले आहे। आणि दुसरे पंचायत समिती गणाचे आमचे गांधिली गणाचे संजय भाऊ शिंदे हे पण आजच निवडून आल्यासारखे आहे आणि दुसऱ्या चारुशिलाताई गावंडे या पण आजच निवडून आल्यासारखे आहे, कारण यांचं कर्तृत्व आहे आणि त्याला समाजाच्या प्रश्नाची जाण आहे। आणि रामू काका शेळके हे प्रत्येक माणसाला भेटून आणि आध्यात्मिक माणूस आहे आणि त्यांना खूप मोठा अनुभव आहे, त्यामुळं ते आजच निवडून आलेले असं आम्ही सांगतो तुम्हाला। सर जिल्हा परिषद आळगाव सर्कल मध्ये अशी मोठी कोणती समस्या आहे ज्याचं आतापर्यंत निवारण झाले नाही आणि रामराव काका शेळके सर निवडून आल्यावर त्याचं सर्वप्रथम त्याचं निवारण करणार? आतापर्यंत जे जिल्हा परिषद सदस्य होते या अगोदर त्यांनी फक्त कॉन्ट्रॅक्टशिप केलेली आहे, बाकीचं काही त्यांनी लक्ष दिलेलं नाही आमच्या गणामध्ये। आणि रामू काका विशेष करून लक्ष देऊन आमचे राहिलेले गोरगरीब जनतेचे प्रश्न ते सोडवतील। जनतेला काय आवाहन करणार? जनतेने भरभरून मतदान करावं, रामू काका यांना निवडून द्यावं एवढंच मी जनतेला आवाहन करेन। आपलं नाव सांग? माझं नाव प्रभाकर भुजंगराव वाघ, चिंचोली, माजी सरपंच प्रभाकर, चिंचोली तालुका जिल्हा संभाजी। मी रघुनाथ आसाराम वाघमोडे। 2012ला मी पंचायत समिती सदस्य गांधिली गणातून निवडून आलो होतो आणि आता या निवडणुकीत
रामू काका शेळके जिल्हा परिषदला उभे आहेत, चारुशिला गावंडे या पंचायत समिती आडगाव बुद्रुक मधून आहे, संजय शिंदे हे गांधीली गणातून उभे आहेत आणि हे तिन्ही उमेदवार जनतेच्या कामासाठी कटिबद्ध आहे आणि भारतीय जनता पार्टीने जे शेतकऱ्याकरता दिलेलं जे अनुदान आहे हे सर्व अनुदान पोहोचतं होतं, केंद्राचं वेगळं राज्याचं वेगळं, त्यामुळे या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे तिन्ही उमेदवार हे प्रचंड बहुमताने निवडून येणार यामध्ये ते मात्र शंका नाही. जनतेला काय आवाहन करणार? जनतेला आव्हान एवढं करणार की भारतीय जनता पार्टीचा एक चांगला जिल्हा परिषद साठी एक चांगला धार्मिक आध्यात्मिक असलेला माणूस रामू काका शेळके रोजगाराकरता दोन्ही MIDC साठी रोजगाराकरता नोकरी उपलब्ध करून देण्याकरता कटिबद्ध आहेत.